ते आता जे गाणं म्हणतात आपण विठ्ठल माझा माझा किती आणतो हा देवगडला खूप गोड गोड भागवत कथाकार आहेत. त्यांची गोशाळा आहे राजस्थानमध्ये खूप मोठी. राधाकृष्ण महाराज, राधाकृष्ण महाराजांचं नाव आहे. त्यांची गोशाळा आहे. तुम्ही जर राजस्थानला कधी गेलात त्यांच्या गोशाळेत जा. महाराज एवढे गावरांग आहे सगळे, महाराज देशी गाई सगळे. पण महाराज एवढी पावर असते त्या दुधाची, महाराज एवढे सगळे वाचले. आता कोण त्यांना म्हणजे मालकांना सुद्धा ते गोशाळा सांभाळायला त्यांना सुद्धा लक्षात राहत नाही की कोणतं वस्त्र कोणत्या गाईचे. पण महाराज ते त्यांची एवढे तीक्ष्ण एवढे वासरे सगळे. पण नंबर घेतला, एक नंबर म्हणलं की तेच वासरू येणार नाही. आता आल्यानंतर आता हजारो गाई त्या, पण एका मिनिटात आयुष्य होतं ते. एका मिनिटात म्हणजे सोडलं की ते पहिलं म्हणजे जे जातं ते ऐकले जातं, दुसरीकडे जातच नाही ते. दुधाची पावर आणि गाई किती आहे? हजारो गाई त्या, हजारो गाई आहे. पण त्याला एक मिनिटात ऐकलं जातं, एका मिनिटात. आता तुम्ही म्हशी सोडावं म्हशी. महाराज लाखो हजारो गाई आहेत, एका मिनिटात शोधतो. ते म्हशीच्या 2-3 जरी असल्या तर ते शोधित जातात. ते पहिली दृष्टी तर ते मालकाला जमतं पहिली. महाराज दुधाचं परिणाम देवाने सांगितलं तू गिरगीत ज्या ते सरळे झाल्या त्या तू तिथे दान दिलास 100. नाही तरुण दिल्या, देशी गाय दिल्या, सुंदर गाय दिल्या, तरी गिरगीट झाला का? झालं असं म्हणजे काय झालं, एका ब्राह्मण बोला गाय झाला. आता हजार माझ्याकडे म्हणजे मी आनंद गाई दान कायम गाई दान देतो. एका ब्राह्मण मला मी गाय दान दिली. आता झाला असं की ब्राह्मण माझ्या गाईला घेऊन गेले, पण रात्रीच ती गाय ब्राह्मण बाबू पुन्हा माझ्या गोठ्यात येऊन आली. आता हे माझ्या लक्षात नाही आलं ही गाय दिलेली गाय आहे म्हणून. झाला असं की तीच गाय पुन्हा दुसऱ्या ब्राह्मण बोला देण्यात आली. जी माघारी आली तीच गाय. आता हे लक्षात नाही ना ब्राह्मण बाबूच्या किती गाय माघारी आली असेल, मग काही एवढ्या मोठ्या गायी होत्या, पण तीच गाय दुसऱ्या ब्राह्मण बोला दिली. पण झालं असं की ज्याची पळून आली त्या ब्राह्मण भाव आणि ज्याला दिली हे ब्राह्मण भाव, दोघांची भेट झाली. आता ती म्हणायला लागला ही गाय माझी आहे जिथून पळून आली. हा म्हणायला लागला ही गाय मी आत्ताच घेऊन आलोय, मला दान दिले नरू राजाने. दोघांची भांडणं झाली. त्यांनी सांगितलं बरं चला ऐकलं आपलं दोघांचं सोडा म्हणले, पण ज्यांनी तुला दान दिली त्यांनी मला हे दान दिली चला म्हणले त्यांच्याकडे. दोघं ब्राह्मण राजा नरक राजाकडे आले. आणि मग ज्यावेळेस नरक राजाकडे आले त्यावेळेस घडलेला प्रसंग कळाला. असं कळालंय की एकच गाय 2 ब्राह्मणाला दान देण्यात आली. कशी माहितीये? चुकीने, ठरून नाही बरं. ही जे दान झालंय एक गाय 2 ब्राह्मणांना दान देण्यात आली, हे ठरून नाही, हे चुकीने झाले. तरी राजाला सरड्या व्हावं लागलं. म्हणजे चुकीने पाप झालं तरी सरड्या व्हावं लागतं. आम्ही ठरवून करतो महाराज. आमचं पाप कसं आहे ठरवून, आपलं माहित असतं काय होणार आहे, तरी सुद्धा आम्ही पाप करतो. आपण काय काय होणार आहोत महाराज हे काही सांगायची गरज नाही. दयनीय अवस्था. आणि मग त्या राजाने सांगितलं महाराज असं आहे की मला शाप दिला ब्राह्मण भावाने की तू गिरगीट होशील. म्हणजे एकच गाय दोघाला दिली ना, पण उपशाप म्हणून परमात्म्याचा स्पर्श झाला की तू पुन्हा मूळ स्वरूपात येशील, ही वरदान आहे. आणि अशा प्रकारे खूप गोड कथा असेल. शुद्ध भगवान परीक्षित महाराज सांगतात की जे सगळे सूत महाराज शौनकाच्या दृष्टीने सांगत आहे. त्यानंतर पुढील प्रसंग असा आहे एकदा की हे जे परमात्म्याचे नातवंड आहे म्हणजे हे यदू जे आहे हा यदुवंश झाला. एवढे वाढले महाराज, हे अत्याचार वाढू लागला भयंकर. महाराज हे यदू म्हणजे काय, पहिलेच महाराज म्हणजे मोठ्या माणसं म्हणजे मोठ्या घरातली लोक असे खोडसर असतात, ठीक आहे, आता तर नाही. तुम्ही कल्पना करा एखादा माणूस सरपंच जरी असला ना, सरपंच गावातला, तर त्याचा मुलगा बाकीच्या लोकांना जगू देत नाही चांगला गावात. कल्पना करा या यदुवंशातील कृष्ण जगाचा मालक होता.
काय कमी अहंकार असेल का यांना? काही करायला लागले मला. साधूचा अपमान काय, कोणाला मारणे काय, परमात्मा आहे मारला. एकदा परमात्म्याने यदुवंशातच भांडण लावलं, म्हणजे आपल्याच परिवाराला. एवढ्याला मारणं सोपं होतं का? काय धनुष्यकोन मारणार, सगळ्यांना एक मारणं सोपं नव्हतं, म्हणून एकमेकातच भांडण लावलं. तो शाप होता म्हणून नाही मारला, आपल्याकडे वेळ नाही. आणि सगळे यदुवंश संपले. म्हणजे देवाच्या परिवाराला सुद्धा जावं लागतं हे लक्षात घ्या. म्हणजे देवाच्या नातवंडांना, देवाच्या परतुंडांना, देवाच्या मुलांना सगळ्यांना जावं लागलं. एवढंच नाही, देवाला सुद्धा जावं लागलं. इतना घेऊन आले अवतार, इरती पामर जीव किती, इरते पामर जीव किती, इरते पामर जीव किती. येथे नाही उरो आले अवतार, इरते पामर जीव किती, इरते पामर जीव अरे तू 7 दिवसामध्ये जाणार आहे नवल नाही. अरे देवाचे नातवंड, देवाची मुलं नाही राहतात. प्रद्युम्न अनिरुद्ध सारखे देहाने पूर्णच राहता आलं नाही. म्हणून तुझा जो प्रश्न होता पहिल्या दिवशी, म्रिय मानस किम कर्तव्यम, मरण आसन्न असणाऱ्या पुरुषाने काय केले असं त्याला मोक्ष प्राप्त होईल. म्हणजे तो अमर होईल, देहाने नाही. देहाने तर कुणीच होत नाही. आत्मस्वरूपाने अमर व्हायचं आहे, आत्मस्वरूपाला मोक्ष मिळावा ही सदिच्छा आहे, अपेक्षा आहे. म्हणून परीक्षित एक लक्षात घे, ही जी भीती ना तुझ्या अंतकरणामध्ये, मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे, हे का सोड. हे इथे देहाने ज्या देवाचं हे ब्रह्मांड आहे त्या देवाला सुद्धा राहत आलं नाही. म्हणजे तुम्ही आम्ही कोण आहोत नाही राहता. मग तो कितीही ज्ञानी असो, कितीही विद्वान असो, कितीही जपी असो, कुणीही असो, तो जीव असो की जड असो, परीक्षित इथे कुणीच थांबा. म्हणून काळजी करू नकोस. आता तो देहाने तर जाणारच आहे. आज तुझा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, देहाने जाणार आहे. पण मी तुला देवाचं सांगतो, देवाचा परिवार नाही, देव सुद्धा इथे नाही उरवा द्या होता. इथे देव सुद्धा नाही राहिला. म्हणून देहाची काळजी करू नको. देह तू नाहीच आहे, तू आत्मा आहेस. आणि तू जर आत्मा आहे तर आता तुला कशाचीच गरज नाही, तू मरणार नाही. म्हणून माणसाचा देह मरणे याला हे स्वाभाविक, याला काही एवढे विशेष नाही. मला विश्वपितामा माहिती आहे तुम्हाला? पितामा विष्णू इच्छा मरणे होते. कसे होते? इच्छा मरणे होते. त्यांना सुद्धा नाही. म्हणजे काय आहे, जगाच्या विरोधात नाही वागताय. जगाचा जो स्वभाव आहे, जगाचा स्वभाव काय, मरण हा जगाचा स्वभाव आहे. तो जीव असो की जड असो, जो स्वभाव आहे त्याच्या विरुद्ध. म्हणून त्या असं सांगितलं जातं, महाराज गोड प्रसंग आहे. त्या पुण्यातील एका कुलकर्णीने, म्हणजे अर्थ नाव आठवत नाही, पण त्यांनी एक साहित्य लिहिलंय. त्या साहित्यामध्ये त्यांनी एक गोड काल्पनिक कथा आहे. काय झालं म्हणले, एकदा गौतम बुद्धांची आणि अश्वत्थाम्याची भेट झाली. अश्वत्थाम्याची गौतम बुद्धांची भेट झाली. त्यावेळेस गौतम बुद्धाने अश्वत्थाम्याकडे पाहिल्यानंतर अश्वत्थाम्याचा चेहरा सुकलेला होता. गौतम बुद्धाने विचारलं, का म्हणले तुम्हाला सगळं मिळालेलं आहे, म्हणजे सगळं जग ज्याच्यासाठी प्रयत्न करते, कशासाठी? अमर होण्यासाठी. तुम्ही तर अमर झालात ना, अमर आहेत महाराज अश्वत्थामा. मग जे जग ज्याच्यासाठी प्रयत्न करते ते तुम्हाला सगळं मिळालं, तरी तुमचा चेहरा सुकलेला आहे का? तर त्यावेळेस अश्वत्थामाने उत्तर दिलं, असे म्हणले, त्याच्यामुळे तुम्ही दुःखी आहे. कशामुळे? सगळं जग जाणार आहे आणि मी जाणार नाही. म्हणजे जाणं हा जगाचा स्वभाव असताना देखील मी जात नाही, याच दुःख आहे. म्हणजे मरण स्वभाव आहे, मरण स्वभाव आहे. पितामह भीष्म मला सांगेल, महाराज एवढे अधिकारी होते ते, पण ते सुद्धा नाहीत. या ज्या व्यास महाराजांनी हा ग्रंथ लिहिलाय, ज्या व्यास महाराजांनी जो ग्रंथ लिहिलाय, त्यांचे वडील श्री पाराशर कमी अधिकार होता त्यांचा.
अधिक आणि अधिक अरे दुपारच्या 2 वाजता रात्र करण्याचं सामर्थ्य ज्या ऋषीमध्ये होतं ते काय सामान्य आहेत का? काही सुद्धा करू शकत होते ते? दुपारी 2 वाजता रात्र करू शकतात ते काय मरणाला थांबू शकत नव्हते का? पण लक्षात घ्या, कितीही अधिकार असला आणि कसलाही असला तरी ध्याने कोणी त्या कौरव पांडवांचा गोड प्रसंग आहे पहा. काय झालं, हे लहान लहान होते कौरव पांडव. लहान लहान असताना ते नदीवर स्नान करण्याकरता गेले. स्नान करण्याकरता गेले तिथेच खेळत बसले. खेळता खेळता त्यांनी मातीचा हत्ती बनवला. काय बनवला? मातीचा हत्ती बनवला. ते हत्ती बनवला आणि मग ते हत्ती घेऊन ते राजभवनाकडे निघाले. पण ते गांधारींनी पाहिला. माता गांधारी तो हत्ती पाहिला. हा किती सुंदर हत्ती बनवला मुलांनी. पण ते दिवस होते संक्रांतीचे. संक्रांतीचे दिवस होते. तो हत्ती पाहिला, हत्ती घेतला आणि गांधारी मातेने विचार केला, हा हत्ती जर मी कुंतीला वाण दिला तर किती गोड, किती छान हत्ती बनवला मुलांनी. आणि म्हणून त्या गांधारी मातेने संक्रांतीला तो हत्ती कुंतीला वाण दिला. पण ते वाणाचं असं असतं मावशी, घेतलेलं द्यावं लागतं तुम्हाला. असं जे ना त्याला तो वाण म्हणतात ना, घेतलं की द्यावं लागतं. झाला असो महाराज की पुढची संक्रांत येणार, पुढची संक्रांत येणार. पण संक्रांतीच्या अगोदरच महाराज काळ घरी आला कुंती मातेचा. माता तुमच्या पतीला मी देण्याकरता आलं, हे सांगण्याकरता आलं. काय अधिकार पहा, म्हणजे काळाने अगोदर येऊन सांगावं की मी तुमच्या पतीला नेणार आहे, हा अधिकार आहे. मी उद्या संक्रांत आहे आई साहेब, आणि उद्या 12 वाजता, दुपारी 12 वाजता मी पंडू महाराजांना नेण्याकरता येणार आहे. आई विनंती केली, म्हणजे काय आहे, उद्याचे दिवस सांगा. उद्या काय आहे? संक्रांत. उद्याचे काय आहे? मी ती वाण घेतलंय गांधारी माने, ती वाण मी परत दिलं आणि माझ्या पतीला जर तुम्ही दिलं तर मला ती नेता येणार. म्हणजे वाण दिलं की तुम्ही घेऊन जा, हरकत नाही. मला माहिती आहे की जो आलाय तो जाणार आहे, हे मलाही माहिती आहे. पण उद्याचे दिवस थांबा, फक्त उद्या. त्यांनी सांगितलं नाही, जमणार नाही, निघून गेलं काय. पण आता ही कुंती मातेचं मोठं सोपी गोष्ट नव्हती. ते दान पुन्हा पुन्हा जन्माला पुन्हा येऊन ते पुन्हा करणं आहे. त्याच्यापेक्षा मला कुंती माता देवाकडे गेली. तेव्हा तुम्ही तरी समजून सांगा. पण मी तुम्हाला सांगू का, हा काळ असला भयंकर प्राणी महाराज, हा मालकाचं सुद्धा ऐकत नाही. मालकाचं म्हणजे ज्या देवाने त्याला कामाला ठेवलंय त्या देवाचं सुद्धा ऐकत नाही. तो नाही ऐकलं महाराज कृष्ण परमात्म्याचं त्यांनी. महाराज पण ऐका, जी गोड कथा आहे महाराज. जो काळ देवाचं सुद्धा ऐकत नाही तो काळ एकाच ठिकाणी हातभर होतो आणि एकाच ठिकाणी गुडघे टेकतो. महाराज याच्याविषयी काय सोपं असलं पाहिजे, काय सोपं सांगितलं पाहिजे संतांनी आपल्याला. म्हणून मी सांगितलं, देवापेक्षाही जर ताकद कशात असेल तर देवाच्या हरिकथेत आहे. म्हणून ऐका, जो काळ देवाच ऐकत नाही तो हतबल कुठे होत असेल, गुडघे कुठे टेकत असेल. जेथे होय हरी कथा सदा घोषणा माता, होय हरी कथा सदा घोषणा माता. जेथे होय हरी कथा सदा घोषणा माता, होय हरी कथा सदा घोषणा माता. यमा धर्माचा घेतला तुम्हाला गीते ते सत्ता. जेथे होय हरी कथा सदा घोषणा माता, होय हरी कथा सदा घोषणा माता. जिथे कथा सदा होते तिथे काळ येत नाही. म्हणजे ऐका, परमात्म्याचं सुद्धा नाही ऐकणारा का. आणि मी एक गोड भाषा सांगू का तुम्हाला, आमचा स्वभाव राहिलेला बराच. आम्ही फक्त पाठ करायचं म्हणून करतो, म्हणायचं म्हणून म्हणतो. पण ज्ञानोबरांनी गोड सांगितलं. ज्ञानोबरा सांगतात, जो काळ देवाचं ऐकत नाही तो काळ नित्य सत्य मीत हरिपाठ, हरिपाठ ज्यासी. आणि ज्ञानोबरा सांगतात त्याशी कधी काळ न पाहे. अरे जो सत्य परमात्म्याचं नित्य आणि प्रेमाने भजन करतो ना, कळी काळ त्याशी न पाहे. ती गोड भाषा.
पितामह भीष्म महाराज ज्यावेळेस देवाचं ऐकत नाही काळ, त्यावेळेस कुंती माता नाविलाजाने पितामह भीष्माकडे जातात. मला अधिकार सांगायचा, पितामह भीष्म समजून सांगतात देवाला, काळाला, पण नाही काळाने सांगितलं मी देवाचं ऐकलं नाही, देव आत्ता येऊन गेले आणि तुमचं जर ऐकलं देव काय म्हणेल, नाही जमणार. म्हणून पितामह भीष्म माघारी येतात, पण आपल्या घरी नाही, जिथे पंडू महाराज झोपलेले आहेत, म्हणजे जिथे काळ नेण्याकरता येणारे ना त्यांना तिथे जाऊन बसले. आणि महाराज काय हिंमत होती काळाच्या बापाची, तिथे पितामह भीष्म, म्हणजे पितामह भीष्माचा अधिकार असा होता, त्यांच्याकडे काळ तर येणारच नव्हता, पण दुसऱ्यावर धावून आलेला काळ त्याला सुद्धा माघारी पाठवण्याचं सामर्थ्य पितामह भीष्म. म्हणून पितामह भीष्म पंडू महाराजांच्या उशाशी जाऊन बसतात. महाराज काळाला घाम आला, घाम. त्याला माहिती होतं जोपर्यंत पितामह तिथे बसलेले आहे तोपर्यंत आपल्याला नेतच येणार नाही. म्हणून काळाने काय केलं, वेश बदलला, संन्यासाचं रूप धारण केलं, संन्यासाचं रूप धारण केलं आणि कुंती मातेच्या घरासमोर येतात. माते भिक्षाम देही, भिक्षाम देही. कुंती माता आनंदाने बाहेर येतात भिक्षा देण्याकरता, पण त्या संन्याशाने सांगितलं, माता मी स्त्रियांकडून भिक्षा घेत नाही, मग मी फक्त ब्रह्मचार्याकडूनच घेतो. त्यांना माहिती होतं ब्रह्मचारी कोण आहे, पितामह. म्हणजे हे भिक्षा देण्याकरता बाहेर आले की लगेच पंडू महाराजांना घेऊन जायचे. पण मला माझ्याला माहितीच नाही पितामह भीष्म म्हणजे काय आहे. आनंद वाटला कुंती मातेला, वा आपल्या दाराच्या समोर संन्यासी भिक्षुक आहे आणि पितामह भीष्म ब्रह्मचारी आपल्या घरात उपस्थित आहे. म्हणून कुंती मातेने आवाज दिला, पितामह कोणी संन्यासी आलेत आणि ते तुमच्या हातून भिक्षा मागतायत. पितामहाने ओळखलं हा संन्यासी कोण आहे. संन्यासी कोण होता, काळ. त्यांनी ओळखलं की हा काळ आहे. तिथूनच आवाज दिला त्यांनी बसल्या बसल्या, कुंती त्या संन्याशाला सांगा आज 12 वाजेपर्यंत मी जरा कामात आहे, नंतर देतो भिक्षा. महाराज हा शब्द ऐकल्याबरोबर घाम आला काळाला, घाम. नाही जातात जोपर्यंत पितामह भीष्म तिथे बसलेले आहेत तोपर्यंत काळाला नेता आलं नाही पंडू महाराजांना. असले अधिकारी पितामह भीष्म आज आहेत का, देहाने नाहीत ना, ते आत्मस्वरूपाने आहे. आजही आपण त्यांचं कथेमध्ये नाव घेतो, ही अमरताच आहे. आजही आपण त्यांचं नाव कथेमध्ये घेतोय ना, ही अमरताच आहे, हे ते त्यांचं जिवंत लक्षण आहे. पण देहाने ते आज नाही हे लक्षात घ्या. ते शुद्ध भगवान सांगतात परीक्षित, म्हणून मरणाची एवढी काळजी करायची. इथे मोठमोठ्यांना राहता आलं नाही आणि मोठमोठ्यांना चुकत. चांगदेव महाराजांनी सुद्धा 1400 वर्ष प्रयत्न केला. सामान्य एक महाराज गोष्ट 1400 वर्ष हाच काळ जो परीक्षित महाराजांना निर्णय करता येणार आहे. हाच काळ चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष लपंडा चालू होतो महाराजांनी. 1400 वर्ष म्हणजे काळाला गेल समा दिसतोय. पण महाराज 1400 वर्षानंतर का होईना जावंच लागलं, हा नियम आहे. इथे चातुर्य चालत नाही, इथे धन चालत नाही, इथे वैभव चालत नाही, इथे तुमचं काही चालत नाही महाराज. म्हणून एक लक्षात घ्या, अमर होण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तो फक्त आत्मस्वरूपाने करण्याचा प्रयत्न करा. देहाने अमर होण्याच्या भानगडीत पडू नका, ते शक्य नाहीये. एक कार्तिक मासाचा प्रसंग सांगतो, पुढे चालतो पहा. कार्तिक मासामध्ये आलेला प्रसंग आहे. म्हणजे काळाच्या पुढे कुणाचंच चालत नाही, कुणाचंच नाही, फक्त नाम आणि हरिकथा सोडलं तर. काय झालं, एक ब्राह्मण भाव होते, ब्राह्मण भाव. बरेच दिवस झाले त्यांना संतान नाही, पण मोठ्या कष्टाने मोठ्या सायासाने त्यांना पुत्र प्राप्ती झाली ब्राह्मण भाव. पण दुर्भाग्य असं ब्राह्मण भावाचं मुलगा झाला, बायको मिळाली. मुलगा झाला, बायको मिळाली. आता सगळा मुलाचा सांभाळ करायचं काम सगळं ब्राह्मण भाव, संपूर्ण ब्राह्मण भाव. एक दिवस ब्राह्मण आपल्या मुलाला कुट्यामध्ये टाकलं आणि पाणी आणण्याकरता माठ म्हणा घागर म्हणा ते घेऊन ते नदीवर गेले. ती पाण्याची घागर भरली आणि ब्राह्मण बाप पुन्हा माघारी निघाले, घराकडे निघाले.
जवळ होती कुटिया, दरवाजा उघडत होता. ब्राह्मणाची नजर दरवाजाकडे गेली तर दरवाजाच्या द्वारे एक भला मोठा काळाभोर नाग बाहेर येत होता. त्या कुटियातून नाग बाहेर. ब्राह्मणाने विचार केला, या नागाने माझ्या बाळाला दंश केला नसेल, माझ्या बाळाला मारलं तर नसेल. घाबरले ब्राह्मण बा. ती घागर मार काय म्हणायचं तिथं फेकली महाराज आणि धावत गेले घरामध्ये. महाराज घरात गेली तर बाळ काळभोर पडलेलं होतं. दंश केलं. राग आला ब्राह्मणवर. एवढ्या मोठ्या साहसाने कष्टाने पुत्र प्राप्ती झाली आणि या नागाने माझ्या बाळाला मारलंय. हातामध्ये काठी घेतली मोठी महाराज ब्राह्मणवाडे आणि त्या नागाला मारण्याकरता ब्राह्मणवा त्याच्या मागे पडताय. पण झाला असं पाळणारा नाग पुढे गेल्यानंतर मांजर झाला. मांजर ब्राह्मणवाच्या समोर आणि त्या मांजराने ब्राह्मणवाच्या समोर एका उंदराला खाल्लं. तरी ब्राह्मणवाच्या हातात काठी आहे आणि मारण्याकरता मागे धावताय. पाळणारी मांजर पुढे गेल्यानंतर हला मोठा सिंह झाली आणि ब्राह्मणवाच्या समोर त्या सिंहाने एका बैलाला खाल्लं. तरी ब्राह्मणबा मागेच पडताय. पण पळणारा सिंह पुढे गेल्यानंतर भला मोठा काळा भोर माणूस झाला आणि ब्राह्मणबाच्या समोर उभा राहिला. कोण असेल बरं? चांगला ऐकलाय. काळ. हे ब्राह्मणबाच्या लक्षात आलं. हा दुसरा तिसरा कोणी नाही, साक्षात काळ आहे. काळ. पण ज्यावेळेस काळ समोर उभा राहिला ब्राह्मणबाशी भाषा बदलली. मुलाला मारलं बरं झालं, मला मारलं. आणि ही संसाराची रीत आहे. कथेतून हे शिकायचंय, कथेतून हे शिकायचं, कीर्तनातून हे शिकायचंय. ब्राह्मणबाची खरी भाषा ही आहे, मुलाला मारलं बरं झालं. म्हणजे आतापर्यंत मला मुलाला का मारलं म्हणून पळणारे ब्राह्मणबा म्हणतात, मुलाला मारलं बरं झालं, मला मारलं, मला मारलं. संसाराची रीत अशी महाराज, संसारातले आपल्याला तोपर्यंत सगळे प्रिय वाटतात जोपर्यंत स्वतःवर बेतत नाही. एकदा का स्वतःवर बेतली मग कोणीच आठवत नाही मला, कोणीच नाही. त्या माकडीचं उदाहरण ऐकलंय? ते माकडीचं चालू पाण्यात पडते माकडी, बाळ त्याच्याकडे असतं महाराज. ते पाणी वाढत असतं. पाणी गुडघ्यापर्यंत आलं की दीपक महाराज ती बाळ आपल्या कडेवर घेते. माकडी पाणी कमरेपर्यंत आलं की बाळाला खांद्यावर घेते. माकडी पाणी खांद्यापर्यंत आले की आपल्या बाळाला कशावर येत नाही, डोक्यावर घेते. पण पाणी ज्यावेळेस स्वतःच्या नाकाडोळ्यात जाऊ लागतं त्यावेळेस ती माकडी स्वतःच बाळ पायाखाली घेते, मग वर उभा. ही संसाराची रीत आहे. संसारात तोपर्यंत सगळे प्रिय आहे तोपर्यंत स्वतःवर बेतत नाही. ब्राह्मणबाच्या स्वतःवर बेतली, मुलाला मारलं बरं झालंय, मला मारला. ही रीत आहे स्वतः. ते एक दिवस आमच्या जवळच्या काकांची ऍडमिट होते एमजेमला. आम्ही इथे असलो की मग ती घरची फोन करतात, महाराज तुम्ही जरा जवळ येत म्हणजे पाहून या. जावं लागतं. मग गेलो आम्ही. ते काका ऍडमिट होते. आता मी गेल्यानंतर महाराज त्या मावशी बाहेरच बसल्या होत्या. त्या हमरणार फोडला त्यांनी, रडायला लागला. तर कसं विचारलं त्यांना काय झालं, काय तब्येत काय झाली. त्यांनी सांगितलं काय सांगू मला, तुमच्या काकाची किडनी गेली. मला सुद्धा मी सुद्धा भाऊ, मला सुद्धा फार वाईट वाटतं. रडायला लागलं. किडनी. बऱ्याच वेळानंतर मी त्यांना समजावून सांगितलं, सगळं समजावून सांगितलं, व्यवस्थित केलं, शांत केलं. आणि शांत केल्यानंतर मी सहज विचारलं, म्हणलं मावशी तुमच्या दोन्ही किडन्या चांगल्या असतील? हो महाराज माझ्या दोन्ही चांगल्या आहेत, देवाची कृपा आहे माझ्या. माझ्या दोन्ही सुरक्षित आहे. मी म्हणलं तुमच्या जर दोन्ही सुरक्षित आहे तर एखादी द्या काकाला. तुमच्या जर दोन्ही चांगले तर एक द्या ना. तिने सांगितलं महाराज मी दिली असती, पण मी दिल्यानंतर मी जर आजू झाली तर मी दिली असती, पण त्यांना माझी दिल्यानंतर मला जर दुःख लागलं तर मला तयार झाली. मी मावशीला म्हणलं मावशी मग मी देऊ का माझी? माझी चांगली आहे, मी माझी देऊ का? तुला सांगतो वा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती महाराज हे सगळे प्रमाण तेव्हाच आठवतात जेव्हा स्वतःवर भेटते. सगळे प्रिय, सगळे प्रिय. प्रिय तोपर्यंतच आहे
जोपर्यंत स्वतःवर पेत होते. आज ब्राह्मणवर पेते महाराज. ब्राह्मणवाने सांगितलं मुलाला मारलं बरं झालं, पण कृपा करून मला मार. कारण सांगितलं खरं सांगू, तुम्हाला मारण्याकरता आलोच नाही, तुम्हाला मारण्याकरता नाही आलो मी, पण तुमचं तेज पाहून, तुमच्याकडे पाहून समाधान वाटायला, समाधान वाटत. मारण्याकरता नाही, तुमच्याकडे पाहून समाधानी झालोय आणि तुम्हालाच काहीतरी द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. ब्राह्मणपणे सांगितलं काहीच नकोय मला, मी तुम्ही मला वाचवता हेच लय मोठं झालं, मला मला काहीच नको आहे. आणि ब्राह्मणपणे सांगितलं, काळाने सांगितलं काहीतरी घ्यायचं, काहीतरी घ्यावं, काहीतरी घ्या. त्यावेळेस काळाने सांगितलं म्हणजे असं आहे, मागण्याची तर घ्यायची अपेक्षा आहे, पण तुम्हाला द्यावंच अशी इच्छा असेल तर मला फक्त एवढंच सांगा की माझं मरण कशाने. तुम्हाला जर द्यायचंच असेल तर माझी अपेक्षा एकच आहे की माझं मरण कशाने आहे, फक्त एवढं सांगा. काळाने सांगितलं तेवढं सोडून बघा. त्यांनी सांगितलं मला दुसरं काय अपेक्षा आहे, तेवढंच आहे. आता काळाने विचार केला, शब्द अडवलाय, मी शब्द दिलाय, आता पूर्ण करावं लागणार आहे. त्यावेळेस काळाने सांगितलं, महाराज ब्राह्मणवाद तुमचं मरण एका मगरीकडून. कशाकडून आहे? मला काय सांगायचंय, काळापुढे कुणाचंच काही चालत नाही. मगरीकडून म्हटल्यानंतर महाराज ब्राह्मणभाव हुशार, ब्राह्मणभाव काही चातुर्य होत. महाराज ब्राह्मणभावाने मगरीकडून मरण म्हटल्याबरोबर पंचांग गुंढाळलं आणि जे निघाली थेट राजस्थान मध्ये. राजस्थान मध्ये जास्त पाऊस नाही, वाळवंट आहे, पाऊस नाही, धरण नाही, धरण नाही तर पाऊस नाही, पाणी नाही, पाणी नाही तर मगर नाही, पाणी नाही तर चुकलं मारणार. किती सोपं आहे असं वाटतं त्याला. पण त्या राजस्थान मध्ये एका राजाश्रयाने ते राहू लागलं, राजाच्या आश्रयाने. राजाच्या लक्षात आलं कोणीतरी विद्वान ब्राह्मण आपल्या जवळ आहे, म्हणून राजाने स्वतःचा मुलगा ब्राह्मण बाबा शिकण्याकरता पाठवला. शिकला, तो शिकल्यानंतर मोठा झाला, उपवर झाला, लग्नाचं वय झालं मुलाचं. राजाने मुलगी पाहिली, लग्न जमलं, पण राजाच्या मुलाने अशी अट घातली, पिताश्री मी लग्न करेन पण ब्राह्मणबा लग्नाला येत असेल तर. काय येणार नाही ब्राह्मणबा, लग्न आहे काय येणार नाही. आणि मग राजाने ब्राह्मणबाला विचारलं, ब्राह्मणबा याल का? ब्राह्मणबाने सांगितलं लग्नाला येईल, पण लग्न कुठं आहे यावर अवलंबून आहे. कुठं आहे लग्न? राजाने सांगितलं पैठणच्या धर्माजवळ. कुठे आहे? धरून म्हटल्यानंतर ब्राह्मणबाने सांगितलं जमणार का, जमणार नाही. आणि मग घडलेला प्रसंग सगळा ब्राह्मणबाने राजाला सांगितलं. राजाने सांगितलं का हो का घाबराव, मी राजा आहे, काय कशाचा काळ कशाचे मग झेड प्लस सुरक्षा देतो. ऐकलंच नाही ब्राह्मणबाने, पण आता राजाचा आग्रह असल्यामुळे नाही म्हणता आलं नाही. पण ब्राह्मणबाने राजाला सांगितलं होतं, तुझ्या मुलाचा संसार चांगला व्हावा असं वाटत असेल आपल्या, तर लग्नामध्ये हत्तीच्या वजना एवढं सुवर्णदान द्यावं लागेल. म्हणून ब्राह्मणबा लग्नाला गेले. लग्न पूर्ण झाल्यानंतर आता राजाला आठवण झाली की सुवर्णदान द्यायची आणि ब्राह्मणबाला द्यायचंय. राजाने विचार केला, दुसऱ्या ब्राह्मणबाला दिल्यापेक्षा आपले ब्राह्मणबा आपल्या जवळ सोबत आलेले आहेत, कशाला दुसऱ्याला द्यायचे, ब्राह्मणबाला देऊ. आणि मग राजाने आवाज दिला, ब्राह्मणबा पुढे या. काय दान द्यायचं? कुणाला? तुम्हाला. हो. ब्राह्मणबाने सांगितले दान घेणार. ब्राह्मणबा नाही म्हणू नका, हत्तीच्या वजना एवढं सुवर्णदान आहे. ब्राह्मणबाने सांगितले किती असलं तर नको. का नको म्हणताय? त्याने सांगितलं असे, हे दान घेण्याकरिता संकल्प सोडायला आणि संकल्प सोडण्याकरिता आपल्या पुढे जाणे धरणाकडे, धरणाकडे जावं लागलं. आणि धरणाकडे काय आहे? मग राजा पुन्हा समजावून सांगतोय, ब्राह्मणाला कशाला काळजी करतोय? जर विश्वास नसेल तर आणखी प्लस वाढवतो सुरक्षा. महाराज आता राजाचा आग्रह आहे, हत्तीच्या वजन एवढं सुवर्णदान आहे, ब्राह्मणबाला नाही म्हणता आलं नाही. ब्राह्मणबा, राजा आणि सैनिक सगळे महाराज धरणाकडे जातात आणि सोन्याचा संकल्प सोडणार तेवढ्यात राजाच्या चका सैनिकांनी ब्राह्मणबाचा हात धरला. राजाच्या चका सैनिकाने ब्राह्मणबाचा हात धरला आणि हात धरल्यानंतर ब्राह्मणबाने मागे पाहिलं, का हो का हात धरलाय असं बोलल्यानंतर तो सैनिक ब्राह्मणबाला बोलू लागला, ब्राह्मणबा मागचं काही आठवतंय का? साप, हा मांजर,
सिंह म्हणले हो. काळा कुठं माणूस हो आठवतंय तोच मी आहे. कोण बोलताय सैनिक तोच मी आहे. ते ब्राह्मण पण म्हणतात म्हणजे तुम्ही काळ आहात हो मीच काळ आहे. ब्राह्मण हुशार त्यांनी सांगितलं तुम्ही जर काळ आहात तर तुम्ही शुद्ध खोटं बोलला. तुम्ही घात केलाय धोका दिलाय मला. तुम्ही शब्द दिला होता तुम्ही सांगितलं होतं की तुमचं मरण कशाकडून आहे मगरीकडून आहे. तुम्ही कोण आहात तुम्ही सैनिक तुम्ही माणूस आहात. त्यावेळेस तो सैनिक जे बोलतो ते अत्यंत महत्वाचं. तो सैनिक बोलू लागला ब्राह्मण बाबा ज्याला सापाचं मांजर होता येतं ज्याला मांजरीचा सिंह होता येतं ज्याला सिंहाचा काळा फक्त माणूस होता येतं त्याला सैनिकांची मगर होता येणार नाही का. हा काय ऐकता महाराज झटक्यात मगर झालं खाऊन टाकलं. ऐका काळा पुढे कुणाचं चातुर्यही चालत नाही. शुकदेव भगवान सांगतात परीक्षित मरण घाबरायचं नाही. कारण विषय असा आहे महाराज मरण म्हणलं की ते संस्कार आहे आणि आज परीक्षित महाराज जाणार आहे तर त्यांना ती भीती आहे. म्हणून भीती नाहीसं करण्याचं काम श्री साधू श्री शुकदेवजी महाराज त्यांना करतायत. घाबरायचं नाही. तू अमर झालाय परमात्म्याची अमर कथा ऐकून तुला अमरत्व प्राप्त झाले. तू आत्मा स्वरूपाने अमर आहे. घोर कथा शुकदेव भगवान शुकदेव भगवान सांगतात परीक्षित तुला माहित नाही ज्या नावाशिवाय मी राहू शकत नाही तुला मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी ते नाव मी उच्चारत नाही. मला माहिती आहे मला किती उत्कंठा आहे. जेवढी तुला मोक्षाची उत्कंठा आहे जेवढी तुला अमर व्हावं याची उत्कंठा आहे त्याच्यापेक्षा हजारो पट माझी उत्कंठा आहे की तुला परमात्म्याच्या हाते हरिकथेमुळे मोक्ष मिळावा. तुम्हाला माहिती महाराज शुकदेव भगवान असे होते की त्यांना राधेशिवाय जमत नव्हतं. हे तेव्हापासून पहिल्यापासून म्हणजे भागवताचार्य होण्याच्या अगोदरपासून. पण एकदा सुद्धा राधे शब्द त्यांनी उच्चारला नाही. त्यांना माहिती होतं एकदा तरी राधा शब्द निघाला तर मला समाधी लागेल म्हणजे याचा मोक्ष राहून जाईल. मग त्यांनी महाराज किती प्रयत्न केले. प्रेम होत आणि म्हणून आज घोर कथा सांगत द्वादश स्कंधामध्ये श्री शुकदेवजी भगवान परीक्षित महाराजांना घेऊन येत आहेत. आणि परीक्षित महाराजांनी शेवटी एक प्रश्न विचारलाय. अहो म्हणजे महाराज परमात्म्याची अनेक नाव आहेत. सहस्र नाव आहे. विष्णू सहस्र नाव आहे. त्या नावामध्ये प्रत्येक नावामध्ये काही कारण आहे. जसं की मुरारी नाव नारदजीने दिले. अनेक नाव आहे. गोविंद नाव इंद्रजीने दिले. प्रत्येकाने वेगवेगळे नाव दिले. परमात्म्याचं एक नाव मी ऐकलंय म्हणले दीनबंधू. काय नाव ऐकलंय दीनबंधू नाव ऐकलंय. कोणाचा झालाय का कोणा दिना घेण्याचा बंधू झालाय का स्वभाव अनाथाचा बंधू आणखी असे हा संबंध कोणाचा झालाय काय. आणि मग श्री शुकदेव भगवंताला आपल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या एका मित्राची आठवण झाली. त्या मित्राचं नाव आहे सुदामा. परीक्षित तुझा जो प्रश्न आहे ना की परमात्म्याचं दिनहीन जे नाव आहे दीनबंधू आहे हे असंच आहे का. नाही तो झालाय दिनाचा बंधू झालाय अनाथाचा बंधू झालाय. एक प्रसंग सांगतो परीक्षित अत्यंत महत्वपूर्ण प्रसंग आहे जो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मित्र आहे. तो प्रसंग सांगण्या अगोदर आपण छोटस भजन घेऊ म्हणजे ती तयारी होईल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. नारायण
हरे हरि हरि बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल केशव माधव हरि हरि बोल हरि 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 बोल केशव माधव नाम प्रभु का है सुखकारी पाप कटेंगे क्षण में पाप कटेंगे क्षण में नाम कपिले अमृत घोर नाम कपिले अमृत घोर हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल केशव माधव श्री राधे ताली भगवत बोल हरि बोला केशव माधव हरि शबरिया घिया सदन कसाई नाम जपन से मुक्ति पाई नाम जपन से मुक्ति पाए शबरिया घिया सदन कसाई नाम जपन से मुक्ति पाई श्री राधे नाम की महिमा है बेमोल नाम की महिमा है बेमोल बोल हरि 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 केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल केशव माधव राम नाम के सब अधिकारी बालक वृद्ध युवा नारी बालक वृद्ध युवा नारी राम नाम के सब अधिकारी बालक वृद्ध युवा नारी बालक वृद्ध युवा नारी बालक युद्ध युवा नारी हरि बोल हरि हरि श्री राधे केशव माधव बोल हरि 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 बोल केशव माधव रटले मन तू आठो याम राम नाम में लगे राम नाम में लगे रटले मन तू आठो याम राम नाम में लगे नादा राम नाम में लगे नजा जन्म गवाता क्यों अनमोल जन्म गवाता क्यों अनमोल बोल हरि हरि बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद प्राणी है तू भोला भाला माया का है खेल निराला माया का है खेल निराला खुल जाएगी
हरी हरी बोल केशव माधव हरि बिन बीतत उम्र ये सारी फिर आएगी काल की बारी फिर आएगी काल की बारी सगळे लक्षपूर्वक आहे का बरं एक पद जे ना खूप गोड आहे हरि बिन बीतत उम्र है सारी फिर आएगी काल की बारी फिर आएगी काल की बारी प्रभु पद को भजने रन मोर प्रभु पद को भजने रन मोर बोलारी बोलारी श्री राधे केशव माधव बोलारी बोलारी हरि हरि बोल केशव माधव हरि केशव माधव हरि केशव माधव गोविंद जय जय श्री राम हे भजने जे असतात ना महाराज हे म्युझिक म्हणून नाही तर याचे शब्द ऐकले पाहिजे आणि ज्यांच्या भजना मी गातो ना ते साधू म्हणजे भारी आहेत त्यांची जे भजनं आहेत ना त्या भजनामध्ये अर्थपूर्ण भजन आहे आणि त्याला ज्या चाली ज्या लावल्या आहेत ना त्या चाली सुद्धा खूप छान लावल्या आम्ही फक्त आम्ही काय केलं नाही महाराज त्यांचंच आम्ही करतोय गातोय डॉक्टर श्यामसुंदर पाराशर शास्त्री असले भजने त्यांचे असले पद आहेत ऐकावशे पण ते आमचं नशीब कमी पडतं त्याला की आमचा वेळ कमी हां ते मोठं खरं तर अगोदर जे पाहिलं आम्ही गणितामध्ये सांगितलं आम्हाला की असंच आहे ते शक्यच नव्हतं पण परमात्म्याची कृपा आहे की मध्ये काही नाही तरी थोडासा वेळ मला झाला तर थोडासा झाला ते फार चांगलं नाहीतर येणं शक्य नव्हतं अरे म्हणून जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये थोडंसं जे चांगलं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे श्री शुभदेव भगवान परीक्षित नारद सांगतात परीक्षित तुझा जो प्रश्न आहे दीनबंधू तर त्याचं उत्तर असं आहे दिनाचा बंधू झालाय अनेकांचा झालाय पण मी असला गोड प्रसंग सांगतो जो खरंच दिनहीन आहे धनहीन आहे परमात्म्याचे मित्र आहे कोण म्हणजे सुदामा दरिद्री मी खरं सांगू दरिद्री सुदामा नाही दरिद्री त्यांच्या पत्नी सुशीला असू शकतात पण सुदामा कसे अरे दरिद्री शब्दाची व्याख्या काय आहे दरिद्री म्हणजे काय ज्यांची तृष्णा विशाल म्हणजे त्याला लय मोठी तहान लागली हे माझं ते मला पाहिजे लोकांना एवढं मारत तरी दुसऱ्याच्या संपत्तीची अपेक्षा आहे याला तृष्णा म्हणतात आणि हा सगळ्यात दरिद्री तो श्रीमंत असला तरी म्हणजे ज्याला मला हे पाहिजे ते म्हणजे पाहिजे हा शब्द आहे तो कितीही श्रीमंत असला रावण जरी असला तरी तो दरिद्रीच आहे महाराज सुदामा आम्हाला काहीच नको आहे तो दरिद्री म्हणून जमला काय प्रेम होतं महाराज सुदामा महाराज परमात्म्यावर प्रेम असावं तर ह्या संतांसारखं या भक्तांसारखं महाराज काय प्रेम आहे एवढं प्रेम आहे ते काय झालं महाराज सुशीला ब्राह्मण भाव एवढे गरीब महाराज एवढे गरीब म्हणजे सकाळी जर खाल्लं तर संध्याकाळची पंचायत आहे खायला काहीच नाही एक दिवस झाला असं की सुशीला देवी सुदामाची पत्नी मैत्रिणीकडे गेली सहज आणि गप्पा चर्चेमध्ये इतकाच विषय महाराज तिने सहज विचार काका म्हणली तुझी एवढी दयनीय अवस्था आहे तुझ्या पतीची एवढी दयनीय अवस्था आहे तुझ्या मुलांना 4-5 मुलं आहेत खाण्याकरता काहीच नाही म्हणले तुला माहिती का तुझा पती ना तुझे जे पती आहे तुझ्या पतीचा मित्र आहे कोण जगाचा मालक अरे जगाचा मालक ज्याचा मित्र आहे तो असा दरिद्री सारखा राहतोय खाण्यासाठी ज्यावेळेस महाराज तिने ही ओळख दिली त्यावेळेस असं वाटलं की वा जगाचा मालक तर यांचा मित्र आहे
तर आपण यांना त्यांच्याकडे पाठवलं पाहिजे. याला म्हणतात दरिद्री. म्हणून सर्व ब्राह्मण दरिद्री नाही, ज्याला काहीतरी अपेक्षा आहे तो दरिद्री. पण मला स्वाभाविक आहे हो, खाण्याकरता काही नाही म्हटल्यानंतर हे खाण्याकरताच मागतायत ना, दुसरं काय मागतात ते. म्हणून एक दिवस सुदामाजी अशी जेवणाकरता बसलेली, सुशीला देवीने विषय छेडला. त्यांना माहिती होतं जाणार नाही म्हणून. आता किती स्वाभिमानी आहे आपला पती हे त्यांना माहिती होतं सुशीला देवीला. नाही सहज विचारलं, काऊ म्हणले मी आता सहज 2-4 दिवस झाले म्हणले माझ्या मैत्रिणीकडे गेले आणि त्यांनी सहज सांगितलं की जगात आम्हाला कृष्ण परमात्मा तुमचा मित्र आहे. हो मित्र आहे. मग काऊ तुमचा जर तो मित्र आहे तर माझं लग्न झाल्यापासून मी कधी तुम्ही गेलेले पाहिलं नाही. तुमचा तर एवढा मित्र आहे, लंगोटे यार आहे, गुरुकुलातील मित्र आहे, मग तुम्हाला कधीच आवडलं नाही. पावर का किती गोड बोलते सुशीला. एवढा तर म्हणता मित्र आहे, कधीतरी जावं असं वाटलं नाही का. सुदामा मामा मनातले म्हणतात जावं असं गज वाटतंय, पण आता गुरुकुलातील मित्र आहे ना आणि तो राजा आहे. तो काय झालाय म्हणजे त्याचं नाव जरी घ्यायचं तर एखाद्या शब्दाने कृष्ण नाही म्हणता येत, श्री 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 असे बरेच पदे लागतात त्याच्यापुढे. 1008 असेल काय असेल ते, आणि मग त्याचं नाव घेतलं जातं असा तो. आणि माझी अवस्था तर मला माहिती, म्हणजे मी गेल्यानंतर त्याने जर मला ओळखलंच नाही तर माझा अपमान होईल. आणि ब्राह्मण अपमानाला लय घाबरतो. ब्राह्मणाचा अपमान म्हणजे ब्राह्मणाला मरणासारखं असतो, मरण परवडलं पण अपमान नाही. म्हणजे कृष्ण मला ओळखली का, बरेच दिवस झाले, गुरुकुलात मित्र आहे. प्रेम तर लय होतं मला, ब्राह्मण भावाचं प्रेम लय. ब्राह्मण भावाचं लय प्रेम. पण छेडला विषय, सुशीला देवीने छेडला म्हणल्यानंतर आता काही म्हणता येईल ना, म्हणजे तुम्ही जावा अशी माझी अपेक्षा. पण प्रश्न तोच आहे ना, देवाकडे जायचंय ना. आता रिकाम हाताने कसं जायचं, खाली हाताने कसं जायचं. देवाकडे जात असताना खाली हाताने जाऊन जमणार नाही, काहीतरी न्यावं लागेल. पण याची पण तिथं खायलाच काही न्यायचं काय. म्हणजे आपली देखील अवस्था आहे, इथे आपल्याला खायची पंचायत आहे. देवाला काय जायचं, देवाकडे जायचं, जगाचा मालक आहे. सुशीला देवीने सांगितलं तुम्ही कशाला काळजी करता, मी करते ना व्यवस्था, मी व्यवस्था करते. हा महाराज सुशीला देवी 2-4 घरी जाते. महाराज एका जातीचे सुद्धा पोहे नाही, जे जमा केले ते एका जातीचे सुद्धा नव्हते, वेगवेगळ्या प्रकारचे होते. महाराज भाजण्याकरता काही शिल्लक नाही, मला तेलाचा प्रकार काहीच नाही महाराज, तसेच कच्चे दिले. म्हणजे किती दिनहीन होते सांगू महाराज. ते बांधण्याकरता काही फडकं सुद्धा नाहीये, काही वस्त्र सुद्धा नाहीये. पंचावतारीचा पंच फाटलेला, मळालेला पंच, गाठीचा मळालेला आहे, गाठीचा आहे, गाठी बांधलेला आहे, मळालेला आहे. त्याच्यातच बांधून दिलं सुशीला देवीने. आता ही सगळी तडफडीच्या करता होती की माझ्या समय किती जातील आणि त्याला कळेल ना यांची किती गरिबी आहे. त्याला तिथून नाही कळत का, एवढा अंदाज आहे का. पण हिला माहिती होतं की माझे पतिदेव त्याला काहीच मागणार नाही. पण मला हुशार आहे सुशीला देवी, खूप हुशार. तिने सांगितलं स्वामी देवाला काही मागू नका, काहीच मागू नका. पण देवाने जर विचारलं घरचे कसे आहेत, देवाने जर विचारलं समजा घरचे कसे आहेत म्हणजे कुशल मंगल तर आहेत ना, मागत नाही देवाला काही. हुशार पाहिजे सुशीला, देवाला काहीच मागू नका. पण जर त्याने सहज विचारलं घरचा परिवार कसा आहे तर त्याला फक्त एवढं सांगा. एवढं सांगायचं. काय सांगायचं देवाला एवढं सांगा की म्हणले एरवी लोक वर्षातून 24 एकादशी करतात, म्हणजे लोकांच्या घरी महिन्यातून 2 एकादशी असतात. देवाला एवढं सांगा, मागायचं नाही काही. मागायचं नाही काही. देवाला फक्त एवढं सांगायचं देवा आमचं घरचं असं आहे म्हणले लोक महिन्यातून 2 एकादशी धरतात, पण आमच्या घरी रोजच एकादशी. आमच्या घरी रोज एकादशी. त्याला एवढं विचारा आमच्या घरी द्वादशी कधी. महाराज अवस्था दयनीय. हे आपल्याला बोलण्याचं वाटत असेल, कौतुक वाटत असेल, पण महाराजच्या बोलण्यामागे काय दडलंय, महाराज किती दुःख दडलं असेल. महाराज चला हे माहिती होतं, आपण जर सांगितलं आपल्या पतीला त्याला काहीतरी मागा, हे मागणार नाही हे माहिती होतं.
पण निदान एवढा शब्द जर नकळत गेला तर मुलांचं दुःख दूर होईल, ही दरिद्री दूर होईल. म्हणून ते किती कोड्यात बोलते. देवाला फक्त एवढं सांगा, कधीतरी द्वादशी आमच्या घरी होईल का, म्हणजे खाण्याकरता मिळेल का. निघाले ब्राह्मण द्वारकेच्या दिशेने. पण डोक्यात हेच होत, मित्र आहे पण गुरुकुलात आहे. मित्र आपला चांगला होता, लंगुटे यार आहे पण गुरुकुलात आहे. हा आता आपल्याला ओळखील का. आपण मोठ्या आशेने चाललोय, मोठ्या आशेने भेटण्याकरता चाललोय की ओळखील का, हा ओळख देईल का. म्हणून महाराज ब्राह्मण कसे तरी सुदामाजी कसे तरी द्वारकेच्या जवळ काय महाराज एवढी दयनीय अवस्था आहे. सुदामा महाराजच्या पाया सुद्धा काही नाही, दयनीय अवस्था आहे, सुरकुट्या पडलेल्या आहेत. महाराज ब्राह्मण बुवा आहे. पण परमात्म्याने शब्द दिला, तुम्ही फक्त घरातून माझ्याकरता निघा, तुम्ही फक्त माझ्याकडे निघा, तिथून पुढचा सगळा प्रवास मी करतो स्वतः. वाट दावी करी धरून या, पडू द्या तुमचा देह, मरू द्या तुम्हाला, पडी देह भाव पुरवी वासना आणि ते आपण पाशी नव्हे. अरे मरा तुम्ही मध्ये, काही हरकत नाही. फक्त माझ्यासाठी घरातून निघा, माझ्यासाठी निघा. जिथून पुढे तुम्हाला यायला जमणार नाही, तिथून पुढे तुमचा हात धरून मी माझ्या स्वरूपात मिळवेल. हे परमात्म्याचे उद्गार आहे. महाराज सुदामा ब्राह्मण चालून थकले, दमले. परमात्म्याने गुराख्याचं रूप धारण केलं आणि ब्राह्मण बुवाला द्वारकेपर्यंत आणलं, पडू दिलं नाही. पण महाराज ब्राह्मण बुवा द्वारकेपर्यंत आले, समोर द्वारपार पाहिले. इथे महाराज मोठी शंका आहे. अरे जर नकळत गेलो असतो तर ठीक आहे, पण द्वारपाल हेच मला जाऊ देतं की नाही माहित नाही. महाराज तिथे आल्यानंतर महाराज सुदामा ब्राह्मण बाहेर उभे रडतायत. सुदामा ब्राह्मण पायाला फोड आलेली, रक्त निघतंय, पायातून रक्त निघतंय, पायात चप्पल नाही. महाराज सुरकुत्या पडले. द्वारपाल विचार, अय भिकारी कुठे इकडे. सुदामा ब्राह्मणाने सांगितलं, महाराज भिकारी नाही, तुमचा जो कृष्ण आहे ना त्याचा मी मित्र आहे, सखा मित्र आहे. तुमचा जो कृष्ण आहे ना, ए भिकारी लाज वाटत नाही. अरे आमचा कृष्ण नाही, त्याच्या अगोदर पटव्या घ्यावे लागतात, मग त्याचं नाव घेतलं जातं. आणि तू एकही नवीन आमच्या राजाचं नाव घेतो, लाज वाटत नाही. आता तर मात्र महाराज सुद्धा हंबरला रडायला लागले. आता नाही खरं, एवढ्या लांबून मी एवढ्या आशेने आलोय, ते जमण्यासारखं नाही. पण महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे सेनापती बाहेर येतात आणि सेनापतीने ते दृश्य पाहिलं, काहीतरी वेगळं रूप आहे. कोण आहात नाव. महाराज सगळी अवस्था सुदामा ब्राह्मणाची पाहिली आणि विचारलं, नाव काय आहे. सुदामा. कृष्ण आहे ना, त्याचा मी मित्र आहे. हा ठीक आहे, जर मित्र असेल तर मी आमच्या महाराजांना जाऊन सांगतो, मध्ये यायचं नाही, बाहेर थांबायचं. आणि मग ते सेनापती भगवान श्रीकृष्ण परमात्मा सिंहासनावर बसलेले. महाराज रत्नाने जळीत असं सिंहासन आहे, त्या सिंहासनावर बसलेले आणि सगळ्या राण्या महाराज तिथे उपस्थित आहे भुवनावर. आणि मग सेनापती जातो आणि या भिकारी जो असणार आहे या सुदामा ब्राह्मणांची महाराज तू ओळख. महाराज तेव्हा कोणीतरी भिकारी आलाय, फाटलेलं धोतर आहे, सुरकुत्या पडलेले, मळालेले कपडे आहेत, पायात काही नाही देवा, पायाचं रक्त निघतं देवा, पायाला फोड आलेले आहे, भिकारी आहे. असं ते वर्णन करायला लागलं सेनापती. देवाने विचारलं, सगळं वर्णन सांगतोय, त्याला नाव नाही का विचारायचं, काय नाव आहे. आणि मग त्याने सांगितलं, हा देवा मी विचारलं नाव. त्याने नाव सांगितलं, माझं नाव सुदामा. माझं नाव काय आहे. महाराज सुदामा नाव ऐकलं, जगाचा मालक सांगतो मी. सुदामा नाव ऐकल्या बरोबर जे परमात्मा निघाले. महाराज असं झालं, 125 वर्षामध्ये 2 वेळा देवाचा पंचा खाली पडला. एक ज्यावेळेस पितामहावर चाक उचललं तेव्हा, आणि एक आज जेव्हा जेव्हा महाराज पंचा खाली पडलाय तेव्हा अनर्थ होतो की काय ही शंका आहे. त्यांनी जी ओळख दिली ती एका गीताद्वारे दिली, खूप गोड गीत होतं. कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है.
करके कह दो तुम इकबाल मोहन से जा करके कह दो दिल ने सखावत नसीब गया है जिधर पे सुदामा गरीब आ गया है। लगाया गले से सुदामा को मोहन हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा ये मेहमान कैसा अजीब आ गया है इधर पे सुदामा गरीब आ गया है। परमात्माने सुदामाला ऐकलं महाराज आणि ते परत निघाले. आता दृश्य पहा, इकडे सुदामा ब्राह्मण विचार करताय की हा मला ओळखील की नाही, आणि इकडे नाव ऐकल्याबरोबर परमात्माशी निघाली मला पळत. परमात्माला पळत येताना सुदामा ब्राह्मणांनी पाहिलं ते रडत होते, रागवून वेगळ्या करणारे. आणि आता तर ज्या परमात्म्याविषयी माझ्या मनात शंका होती तो परमात्मा माझ्या भिकाऱ्यासाठी एवढा पळत येतो हे पाहिलं महाराज. मग राहुल नाही सुदामा परमात्मा हिताक्षणी महाराज गळ्याला बिलगलेले आहे. शुद्धीय भगवान सांगतात, परीक्षित मला नाही वाटत एवढे रडले असतील परमात्माकडे. जेवढे सुदामा ब्राह्मणासाठी रडले तेवढे कधी रडले मला आठवत नाही. शुद्धीय भगवान सांगतात, त्यावेळेस सुदामा ब्राह्मणाला सिंहासनावर बसवलंय आणि पाय धुवायचे, तर महाराज पाय धुतले आश्रू नाही ते रडले. परमात्माचे पोट पाहून ते पाय पाहून काही नाही. विधिवत पूजन केलं, विधिवत पूजन केलं, ब्राह्मणोबाचं पूजन केलं. आणि पूजन केल्यानंतर आता परमात्म्याने सांगितलं बायकांना, ब्राह्मण विद्वान आहे आणि हा माझा मित्र आहे, यांचा आशीर्वाद घ्या, ब्राह्मणोबाचा आशीर्वाद घ्या. आणि मग सगळ्या राण्या महाराज लाईन मध्ये उभे राहिल्या. लाईन मध्ये राहणं होतं कारण या थोड्या थोडी होती. 16,108 पहिलं महाराज, पहिले 10, 12, 15, 20, 25 आता कुठपर्यंत स्वयंब्राह्मण हात वर करणार, हात करून जायचं काम आहे ना, एवढं सोपं थोडीच. परमात्म्याने असं एक एक नाही, आता सगळे द्या, एकदाच आशीर्वाद देऊन द्या. विधिवत महाराज सगळं पूजन केलं. आणि पूजन केल्यानंतर आता संध्याकाळची वेळ आहे. आणि संध्याकाळची वेळ झाल्यानंतर महाराज जेवण वगैरे झाले. आणि जेवण झाल्यानंतर आता बऱ्याच दिवसापासून महाराज गुरुकुलाचे मित्र भेटलाय. आता काय कमी गोष्टी राहिल्या काय सांगण्याकरता लय सांगायचे महाराज. म्हणून त्या शहनगृहामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जिथे व्यवस्था सुदामा ब्राह्मणाची केली तिथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा जातात. आणि ते चर्चा ऐकण्यासाठी सगळ्याच बायका तिथे उपस्थित होत्यात महाराज. किती मोठं प्रेम आहे, किती मोठा भाव आहे, हे सगळं पाहण्याकरता सगळ्या बायका उपस्थित होत्या. आता विषय असा आहे, परमात्मा आणि सुदामा ब्राह्मणाची चर्चा सुरू झाली.
म्हणजे काय असतं महाराज, आता हे गुरुकुलातील मित्र आहेत. आता गुरुकुलामध्ये काय काय असतं, जेव्हा लहानपणीचे मित्र भेटतात तेव्हा सगळा विषय म्हणजे लहानपणी काय काय घडलं हे काय सगळा विषय सांगायची गरज असते का? एक शब्द निघाला की ते सगळं आठवून जातं. काय व्हायचं महाराज, एखादा शब्द निघाला की दोघांचे हसायला लागायचे. आता बायकांना काय करणार, काय झाले त्यात टुकूर टुकूर पाहिजे होतं, काही नाही मला. एकदा परमात्म्याने विचारलं, तुला आठवतं का सुद्धा, एकदा आपण गुरुकुलातील आपल्या गुरु आईने आपल्याला सरपण आणण्याकरता पाठवलं होतं बघा, आणि आपण गेलो होतो. तुला थंडी वाजली होती, बस थंडी वाजली होती ना. सुद्धा ब्राह्मण म्हणले, काय देवा कशाला आठवण करतोय, त्यावेळी थंडी नाही ती चणे खात होती. परमात्म्याने त्याला करे म्हणले, सुद्धा काय काय खातोय, नाही नाही म्हणले देवा, काय कृष्ण नाही रे, चणे खातोय, चणे नाही, थंडी वाजली म्हणले 10 वाजता. हे परमात्म्याला कळत नाही वय, परमात्म्याने तो विषय छेडला. म्हणले का रे तुला आठवतं का तुला थंडी वाजली होती, बघ लाज झाला. चर्चा सुरू नंतर चर्चा सुरू. परमात्म्याने सहज विचारलं, म्हणले खरे म्हणजे तू त्या गुरुकुलात असताना लईच ब्रह्मचार्याच्या गप्पा मारत आहे, संन्यासाच्या गप्पा मारत आहे, मला लग्न करायचं नाही असं बोलायचं आहे, लग्न केलं की नाही? सुदामा सांगितलं, कृष्णा केलं, लग्न केलंय नाही. कृष्णाने सांगितलं, वा लग्न केलं आणि बोलवलंय नाही. मित्राने मी तुझा सुदामाने सांगितलं, मी 1 केलं बोलवलं नाही, तो 16,108 केले, एकाला तरी बोलवलं. महाराज हास्य विनोदही चालू आहे, सगळ्या चर्चा करतात. शेवटी परमात्म्याने जो विषय छेडला होता, छेडला पाहिजे होता, तो छेडला. परमात्म्याने विचारलं, खरे म्हणले सुदामा, तुझं जर लग्न झालंय मग आमच्या वहिनी घरी असतील. हो, आमच्या वहिनी जर घरी असतील तर त्यांनी आमच्याकरता काहीतरी पाठवलं असेल. आमच्याकरता काय ते आशय देणार नाही तुला. आमच्या वहिनी जर घरी असतील तर माझ्याकरता वहिनीने काहीतरी दिलंच असेल. आता काय हिंमत आहे महाराज ब्राह्मणाची सांगण्याची, मी तुझ्याकरता फडक्यामध्ये मळलेल्या फडक्यामध्ये पोहे आणलेत म्हणून. अरे सगळं राजवैभव पाहिलं देवाचं महाराज, सगळं सोनं आणि हिरे मोती सगळं द्वारकेमध्ये काय होत, आणि तिथे हा खाईल का? म्हणून प्रश्न विचारला, अरे आमच्या वहिनी जर सुदामा घरी असतील तर आमच्या वहिनीने काहीतरी दिलं असेल. नाही, आणि मग ते लपवायला लागले. नाही काहीच नाही दिलं, काही नाही, असं होणारच नाही, काहीतरी दिलं असेल. म्हणून ते सुदामा महाराज मागे लपवायला लागले. परमात्म्याच्या लक्षात आलं, ब्राह्मण बा काहीतरी लपवत आहे. म्हणून पाठीमागे हात घेतला आणि हिसकावून घेतलं तर महाराज फाटक्या रुमालामध्ये पंचामध्ये मळलेल्या पंचामध्ये पोहे होते. तेही 5-6 प्रकारचे पोहे कच्चे आहेत. पण महाराज परमात्मा शुद्ध भगवान सांगतात, परीक्षित, परमात्मा ज्यावेळेस ती गाठ सोडतायत ना, परमात्मा रडतायत. परमात्म्याला माहित नाही होय काय अवस्था यांची, यांनी कशी आणले ते. परमात्मा रडतायत, एवढे भाविक झाले परमात्मा, एवढे भाऊक झाले, ते गाठ सोडतायत. आणि सोडल्याबरोबर ज्यावेळेस ते पोहे पाहिले महाराज लाजत होते सुदामा ब्राह्मण की कसे देवाला द्यावे. पण ज्यावेळेस ते पोहे पाहिले महाराज कच्चे आहेत, महाराज परमात्मा असला खाऊ लागला की जणू काही बऱ्याच दिवसापासून परमात्म्याला भूक लागली. परमात्मा रडतोय. महाराज या सगळ्या बायका जवळ, या बायकांनी पाहिलं आणि या बायकाच्या लक्षात आली, हे सगळे पोहे जर याने खाल्ले तर बदल्यात हा आम्हाला द्यायला सुद्धा मागं पाडणार नाही. याने जर सगळे पोहे खाल्ले तर हा सुदामा ब्राह्मणाला आम्हाला द्यायला तयार, म्हणजे दानात आम्हाला सुद्धा देऊन टाकेल हा. म्हणून महाराज रुक्मिणीसाठी पुढे येतात, हा देवा एवढ्या प्रेमाने त्याच्या बायकोने पोहे दिले, वहिनीने आमचा अधिकार नाही का, आम्हाला सुद्धा द्या काहीतरी. आता हे काय आवडत होते म्हणून नाही, त्यांना माहिती सगळं जर खाल्लं तर पुढे जाईल अवस्था. आणि म्हणून ते पोहे घेते. काही दिवस ब्राह्मण तिथे राहिले. आणि मग ब्राह्मणाने सांगितलं, म्हणले कृष्ण आता थांबून जमणार नाही, जावं लागेल रे. हे कशा करता थांबवले माहितीये, असं वाटलं होतं परमात्म्याला काहीतरी म्हणेल तो, काहीतरी मागेल. पण महाराज ते पाक्या काळजाचे होते सुदामा. कसे तरी ते म्हणतात सांगावर आले काही, अरे एवढी तरी दयनीय अवस्था तरी सुद्धा काही मागण्याची अपेक्षा नाही. आणि म्हणून सांगतो, आपल्याला अक्कल नसते मागण्याची, कधीच मागू नये देवाला. आणि न मागितल्यामुळे सोन्याची नगरी दिली महाराज. काहीच नको. प्रेम जर शुद्ध असेल
प्रेम जर सात्विक असेल तर महाराज देव देण्यासाठी मास्टर आहे. आपल्याला काय पाहिजे हे त्याला जेवढं कळतं जगात कुणालाच कळत नाही, कुणालाच कळत नाही. म्हणून देण्याचं काय आहे ते त्याच्यात सोडा, तुम्ही फक्त कर्म करीत राहा. कर्म नाही एक अधिकार असतो. मला तुम्हाला त्या कर्माचं काय फळ द्यायचं हे देवाई कुणाला नाही कळत. फक्त प्रेम करा. म्हणून मला काय प्रेम आहे, काय प्रेम आहे संतांचं भागवतामध्ये. महाराज खरं सांगू 18,000 श्लोकाची संगीत आहे. आम्हाला सुद्धा लाजा वाटतात. 7 दिवसामध्ये सांगा कसं, कोणतं सोडा आणि कोणतं सांगा. नाहीतर काय प्रेमाची गोपी, काय प्रेम. महाराज भागवत म्हणजे प्रेमाचा भांडार आहे. कारण इथे कृष्णाची कथा आहे. बरं, कृष्णाची कथा भक्ताच्या कथेशिवाय होत नाही. भक्ताचं प्रेम आणि परमात्म्याची कृपा याच्या मिळून महाराज भागवत कथा आहे. प्रेम आहे काय महाराज. त्या प्रेमाची परिभाषा लोकांनी जी भाषा आहे ना प्रेमाची ती वेगळी केली. आता प्रेम शब्द काढला की म्हणजे दैन्य अवस्था आहे. आणि हे आमच्या भारतवर्षाचं ही धोक्याची घंटाच आहे. प्रेम हा जो शब्द आहे ना हा फक्त देवासाठीच उत्पन्न झालाय. म्हणजे देवावर जे करायचं असतं ते प्रेम असतं. आम्ही प्रेमाला एवढं घाणीत नेऊन ठेवलं महाराज बास. आता प्रेम आहे. प्रेमाची खरी व्याख्या सांगू. प्रेमाची खरी व्याख्या अशी, आता तुम्हाला कळेल प्रेम कशाला म्हणतात. प्रेमाची खरी व्याख्या ही आहे, मी तुला काय देऊ शकतो. याला काय म्हणतात? प्रेम म्हणजे माझ्याकडून तू काय घेऊ शकतो ही प्रेमाची व्याख्या आहे. आणि आता कशी आहे, म्हणजे तुझ्याकडून काय मला मिळेल याला प्रेम म्हणतात. म्हणजे तुझ्याकडून मला काय मिळू शकतं यासाठी लोक प्रेम करतात. ही प्रेमाची व्याख्या आहे. आणि ही फक्त प्रेम आहे. माझ्याकडून तू काय घेऊ शकतो. आय लव्ह. शब्द दोन्ही सारखेच आहे, लव आणि लस. पण महाराज अर्थ खूप वेगवेगळे आहे. आय लव्ह म्हणजे माझ्याकडून तू काय घेऊ शकतोस. आणि आय लव्ह म्हणजे तुझ्याकडून मला काय मिळू शकतो. शब्द सारखेच पण फार वेगवेगळे आहे. प्रेम असावं गोपिकांसारखं. महाराज त्या द्रौपदीने एवढं परमात्म्यावर एक खूप गोड 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 कथा आहे पहा. एवढी कथा सांगतो आणि मी पुढे चालतो पहा. द्रौपदीचं प्रेम सांगितलं महाराज. काय झालं, एकदा शेवट भागवतामध्ये प्रसंग आहे तो सांगतोय का. चला बाकी सांगत नाही. त्या भागवताच्या शेवटी म्हणजे महाभारताच्या शेवटी असं झालं की यज्ञ झाला. आणि त्या यज्ञामध्ये कृष्ण परमात्म्याला आमंत्रित केलं. सगळे देवता लोक आलेले, सगळे लोक आलेले. तिथं शिशुपाल सुद्धा आलेला, त्याची दैन्य अवस्था या कृष्णाने केली. आणि महाराज त्या यज्ञामध्ये कृष्ण परमात्म्याला पूजेचा मान मिळाला. तो शिशुपाल बोलायला लागला, हे म्हणले तुम्हाला काय मूर्खाव कळतं का रे. अरे याच्या माईचा पत्ता नाही, याच्या बापाचा पत्ता नाही, कशाला याला पूजेचा अधिकारी. काय अधिकारी याचा, काळा कुठला, दिसायला सुंदर नाही, याला पूजेचा अधिकारी बनवलाय. मला असं म्हणलं ते पांडव काय शांत असणार आहे, ते मारण्याकरता होते. परमात्म्याने सांगितलं तुम्ही जरा काय तुम्ही लगेच मारतात पळायला लागतात म्हणले, ते कसं करू नका. मी आहे ना, तो शिशुपाल जो आहे तो माझ्या आत्याचा मुलगा आहे. आणि मी माझ्या आत्याला शब्द दिलाय, मी 100 ऐकणार. माझ्या आत्याला मी शब्द दिलाय, तुझ्या मुलाच्या 100 शिवाय मी ऐकेन. माझा आहे म्हणून, पाहुणा आहे म्हणून त्याच्या पुढे देऊ दे. महाराज त्याने अनेक शिवाय दिल्या, अनंत शिवाय दिल्या. पण आता जास्तच झाल्यामुळे राहुलं नाही. आणि मग परमात्म्याने सुदर्शन चक्र काढलं. मला द्रौपदीचं प्रेम सांगायचंय. म्हणजे ज्या भागवताची प्रेमाने सुरुवात आहे त्या भागवताची प्रेमाने शेवट आपण करणार आहोत. परमात्म्याने सुदर्शन चक्र काढलं आणि त्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचं शिर धडावेगळं केलं. पण झालं असं, त्या सुदर्शन चक्रामुळे आणि ते स्पीडने फिरल्यामुळे परमात्म्याच्या बोटाला लागलं, रक्त निघालं. आणि रक्त निघालेलं हे सगळ्यांनी पाहिलं. त्या सभेमध्ये सगळेच होते, कौरव पांडव, परमात्म्याच्या 16,108 तिथे होत्या.
सगळ्यांनी पाहिलं. मला ते रक्त पाहायला परमात्मा एवढा कोमल आणि त्याच्या पोटाला रक्त म्हणल्यानंतर काही दैनी थोडी अवस्था आहे. सगळे पळायला लागले, वाचवा, वैद्य पहा, डॉक्टर पहा, सगळ्यांची धावपळ चालू झाली. कोणी बांधण्याकरता काहीतरी पहा, सगळे बंद. पण त्या सभेमध्ये द्रौपदी मध्ये खूप गोड वर्णन केले ना. शोक सत्यभामा कियो, हे वर्णन. ज्यावेळेस परमात्म्याच्या पोटाचं रक्त पाहिलं त्यावेळेस खूप गोड वर्णन केलं. शोक सत्यभामा कियो, रुक्मणी रोये धाये, बांधन को पट्ट खोजती, पट्ट राही अकुला. शोक सत्यभामा कियो, सत्यभामा रडायला लागली, धावा वाचवा. रुक्मणी रोये धाये, रुक्मिणी मात्र रडते आणि धावतीये, काहीतरी पहा. बांधन को पट्ट खोजती, पट्ट राही अकुला. पाहतो, धावपळ चालू होती, काहीतरी पहा, वैद्यांना बोलवा. पण त्या सभेमध्ये द्रौपदी माता होती. द्रौपदी माता, इतने में देवी द्रौपदी ने जो देखा यदुवीर, उंगली बांधन को तुरंत फाड़ा अपना चीर. प्रेम सांगते, अरे ज्या बायका आहेत त्या बायका धावपळ करतात, काहीतरी बांधण्याकरता पहा, काहीतरी फट करून पहा. द्रौपदीने क्षणाचा विलंब न करता साडी फाडली आणि परमात्म्याच्या बोटाला बांधायला लागली. परमात्मा रडायला लागली, देवी अरे एवढ्याशा रक्तासाठी एवढी साडी फाडण्याची काय गरज, नवी साडी फाडण्याची काय गरज आहे. प्रभू मैंने कहा फाडायची. देवाने सांगितलं अरे साडी फाडण्याची काय गरज आहे. त्यावेळेस द्रौपदी मातेचे शब्द पहा, प्रभू मैंने कहा फाडा चीर, पीर देखा धीर. मी कुठं साडी फाडली, पण काय झाले, तुझं ते पीर, पीर म्हणजे पिढा आणि अधीर म्हणजे रक्त, माझ्या साडीने तुझं ते रक्त पाहिलं, तुझी ती पिढा पाहिली. हे प्रभू कहा फाडा चीर, मैंने कहा फाडा चीर, पीर देख अधीर, चीर स्वयं चीर छोड धाये. साडीने रक्त पाहिलं आणि साडी स्वतः तुझ्याकडे धावत आहे. मग परमात्मा रडायला लागते, ही ज्ञानाची भाषा आहे. विनाकारण फाडलीस, काय गरज आहे फाडण्याची. त्यावेळेस प्रेम याला म्हणतात. देवी द्रौपदी म्हणते, हे प्यारे 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 घनश्याम, अरे तुझ्या पुढे ही साडी काय चीज आहे. तू केव्हाच लावलंय साडी फाडली, नवी साडी फाडली, नवी साडी फाडली. देवा हे मेरे प्यारे घनश्याम, यदि काम आवे आपके, तुझ्या पुढे साडी काय चीज आहे. देवा हे मेरे प्यारे घनश्याम, यदि काम आवे आपके तो काट दूं नसों को, ये तो रेशम के धागे हैं. द्रौपदीने सांगितलं, देवा अरे तुझ्या कामाला जर माझ्या नसा कामाला येत असेल तर मी माझ्या नसा काढून तुला द्यायला तयार आहे. तुझ्या पुढे ही साडी काय चीज आहे. याला प्रेम म्हणतात. ही प्रेमाची व्याख्या आहे. हे प्रेम आहे संतांचं. गोड कथा वर्णन केली श्री शुकजीचे भगवंतांनी परीक्षित महाराज. आणि आता यानंतर द्वादश स्कंधामध्ये श्री शुकदेवजी भगवान परीक्षित महाराजांना घेऊन जातात. आणि घेऊन गेल्यानंतर सर्व प्रसंग सांगतात. परीक्षित आता तुझा देह जाणार आहे काही काळ, काही वेळात. परीक्षित हा जो कल्की ना शोकची संत कल्की ना, हा कल्की येणार आहे शोक. उत्तर प्रदेशामध्ये परमात्मा कल्की नावाने अवतार धारण करणार. विष्णू ईश त्याचं नाम असणार आहे. विष्णू ईश नाम पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती येणार आहे. आणि कलियुगाला संपण्याकरता 332 वर्ष बाकी असताना हा परमात्मा अवतार धारण करणार आहे. सगळी कथा सांगेल आणि सगळी कथा सांगितल्यानंतर शुकदेव भगवान सांगतात, परीक्षित ज्याच्यासाठी तूही प्रयत्न करतो आहे आणि ज्याच्यासाठी माझेही अनेक प्रयत्न आहे, ती प्रयत्नात सफल होणार आहे. आता तक्षक नावाचा सर्प येणार आणि तुला दंश करणार आहे. म्हणजे मी मरणार आहे. शुकदेव भगवंताने शेवटी अशी फटकार लावली महाराज. तरी परीक्षित मूर्खा म्हणले, तुला जे 7 दिवसापासून सांगतोय तू मरणार नाही, तुझा देह मरणार आहे. अरे तू आत्मा आहे, तू अमर झालाय. तुला तेच लावतोय. अरे हा आता मी मरणार नाही, तक्षक नावाचा सर्प माझ्या देहाला मारणार आहे आणि देह मी नाहीच आहे.
मी आत्मा आहे ना, आत्म्याला कोण काय मारणार? आणि मग श्री शुकदेव भगवंतांना कळालं की आता हा मोक्षाचा अधिकारी आहे. अशा प्रकारे 7व्या दिवशी, याच दिवशी श्री तक्षक नावाचा सर्पाने दंश केल्यानंतर देह मृत्यूलोकातून त्यागलेला आहे आणि महाराज त्या आत्मस्वरूपाला प्राप्त झाले, मोक्षाला कारण झाले. पण ज्यावेळेस तक्षक नावाच्या सर्पाने माझ्या बापाला मारलंय असं जन्मलेला कळाल्यानंतर परीक्षित महाराजच्या मुलाला महाराज त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं, भला मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये या सापाच्या आहुती द्यायला लागला, सगळ्यांची आहुती द्यायला लागला. पण त्यावेळेस महाराज बृहस्पती देतात आणि त्यांनी सांगितलं देवा महाराज हे चांगलं नाहीये, हे त्यांचं कर्म होतं, त्यांना ते फेडावंच लागणार आहे, त्यांना ते करावंच लागणार आहे. आता तुम्ही हा जो प्रकार लावला ना, हे कर्म तुमचं शिल्लक होते आणि तुम्हाला हे कर्म फेडण्याकरता तुम्हाला पुन्हा यावं लागणार आहे, मग कृपा करून हे बंद करा. आणि म्हणून जन्मजयंती थांबवल्यानंतर महाराज परीक्षित महाराजांना दिव्य सुख प्राप्त झालेलं. त्यानंतर महाराज द्वादशस्कंधामध्ये शेवटचा श्लोक आहे, एक लक्षात घ्या. प्रत्येक ग्रंथ जो निर्माण झाला व्यास महाराजांनी करो की संतांनी करो, त्या प्रत्येक ग्रंथाचा एकच सिद्धांत आहे की तुम्ही कृष्ण परमात्म्याचं म्हणजे तुम्ही देवाचं नामचिंतन करा. चहुवेदी जाण, 6 शास्त्र कारण आणि 18ही पुराण हरीची गादी, हे 7 दिवस याच्यासाठी सांगितले तुम्हाला की परमात्म्याचं नामचिंतन करा, मोक्ष प्राप्त होईल. परमात्म्याचं नामचिंतन करा, सुखाला प्राप्त होईल. परमात्म्याचं नामचिंतन करा, समाधान मिळेल. परमात्म्याची हरिकथा ऐका, आनंद मिळेल. परमात्म्याचं नामचिंतन करा, सिद्धी मिळेल. म्हणजे पुरे कोड सकळ हे, अरे तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, पण त्यासाठी परमात्म्याची हरिकथा करा, परमात्म्याची हरिकथा ऐका. हाच सिद्धांत संपूर्ण वेदशास्त्र पुराण दिलाय, म्हणून तो आपण ऐकला पाहिजे. आणि याच ग्रंथाचा श्रीमद भागवत ग्रंथाचा शेवटचा श्लोक आहे, तो श्लोक सुद्धा हे सांगतोय की आपण सगळ्यांनी परमात्म्याची हरिकथा, परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. हा श्लोक सगळ्यांनी 3 वेळा माझ्या पाठीमागे म्हणायचा आहे. बोला. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, सगळ्यांनी बोलायचा. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रमाणो दुःख शमनास, प्रमाणो दुःख शमना, तं नमामि हरिपरम, तं नमामि हरिपरम. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनास, प्रणामो दुःख शमना, तं नमामि हरिपरम, नमामि हरिपरम. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनास, प्रणामो दुःख शमनास, तं नमामि हरिपरम, नमामि हरिपरम. तं नमामि हरिपरम. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की जय, श्री व्यास जी महाराज की जय, श्री सुखदेव जी महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री मुरारी भगवान की जय, बाके बिहारी लाल की जय, राधा वल्लभ सरकार की जय, राधा रानी सरकार की जय, बरसाने वाले की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. आता एक भजन होईल, तोपर्यंत सगळ्यांनी पूजेची सामग्री जवळ आणून ठेवायची. म्हणजे मला 5 वाजता बाहेर जाणं आहे, त्याच्यामुळे मी आज इथेच थांबतो आहे. 3:40 झालेत, 4:40 झाले, म्हणून मी मध्ये सुट्टी दिली नाही. कृपा करून त्रास झाला असेल तर क्षमा बरं का. 7 दिवसामध्ये आपण ही कथा ऐकत आहात आणि मोठ्या आनंदाने
मोठ्या उत्सुकतेने तुम्ही ही कथा श्रवण केली. 7 दिवसामध्ये माझ्याकडून काही वेळ झाला असेल, येण्याकरता झाला असेल आणि कथा करत असताना काही चुकीचे शब्द जे मला न शोभणारी आहेत असे जे आले असतील ते मला कृपा करून माफ करा. तुम्ही सगळे माफ करणारे आहेत, तुम्ही सगळे माझेच असल्यामुळे मला क्षमा कराल अशी माझी अपेक्षा आहे. जे बरोबर असेल ते घेत चलत जा, ते कुणीही असो. चांगली गोष्ट कुणाकडून तरी घेतली पाहिजे आणि जे चुकीचे शब्द माझ्या वाणीद्वारे निघाले असतील ते माझे मला परत करा. आमच्या ठोंबरे मावशी यांचा हा संकल्प आणि संकल्प आहे तो त्यांनी कुठपर्यंत केलेला आहे मला ते ठाऊक नाही, परंतु हे की तो 5वं का 6वं वर्ष 5वं वर्ष आणि 5 वर्ष झाली आणि 5 वर्षापासून ही सेवा त्या देत आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तुम्ही सगळे ऐकतात, तुम्ही सगळे करतात. या अशा गोष्टी मला आध्यात्मिक गोष्टी करण्याकरता मोठं धाडस लागतं. पहिली गोष्ट म्हणून मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलंय की हे जे सगळं चालू आहे याच्यासाठी परमात्म्याची कृपाच असावी लागते. परमात्म्याच्या कृपेशिवाय हे सगळं जमणं सोपं नाही. मी काल सांगितलं म्हणजे पहिल्या दिवशी सांगितलं काही गोष्टी एकत्र द्यावे लागतात हे सगळं घडण्याकरिता. त्यामध्ये संकल्प असेल, त्यांनी तो संकल्प केला, तो पूर्ण होईल की नाही त्यांना ती कल्पनाही नव्हती. त्यांनी फक्त असा विचार केला की आपल्या पतींना भागवत कथा खूप आवडायची म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्याकडून ती व्हावं, हरिकथा व्हावी या उद्देशाने त्यांनी त्याची सुरुवात केली, संकल्प केला आणि प्रयत्न होण्याकरता त्या खूप प्रयत्नशील असतात. सर्वच परिवार आमच्या ताई आहेत, सोडूच्या ताई आहेत, आमच्या आंध्रच्या आमच्या सरोड ताई आहे हा, सर्व परिवार आमचे दादा आहेत, मागे दादा बसलेला आहे. सर्व परिवार हा परिश्रम घेतोय आणि मग महाराज प्रयत्न केली की फळ मिळतं. महाराज हा शास्त्रीय सिद्धांत आहे. म्हणजे संकल्प आणि प्रयत्न एकत्र आले मावशी 100% यश मिळतं. आणि तुमच्या योगाने या कॉलनीमध्ये अनेक जणांना ही खरी कथा ऐकायला मिळते, याचं तुम्हाला पुण्य मिळते. महाराज काळजी करू नका, पुण्यवान आहात तुम्ही आहात आणि हे सगळं मिळत आहे. आणि यावर्षी माझं भाग्य आहे की मला ही येण्यास इथे परमात्म्याची हरिकथा करायला मिळाली. सचिनच नाव बोलून ते म्हणतात दादा राहिले, दादा घेतलाय सचिन दादा. म्हणून बरं का ठोंबरे मावशी, आदरणीय स्वर्गीय कैलासवासी आपले पती विश्वनाथ ठोंबरे यांना मुक्ती मोक्ष मिळणार की नाही याची शंका तुम्ही घेऊ नका. तुमचा जर दृढ निश्चय आहे भागवताने मोक्ष मिळतोच, तर हे भागवत सांगते की भागवताने मोक्ष मिळतो. अरे पिशाची योनीमध्ये गेलेल्यांना जर ते मोक्ष प्राप्त करून देत असेल तर आदरणीय काका तर कायम परमार्थात आहे. आणि बरेच वेळा मी त्यांना बोललो की मी बरेच वेळा त्यांना पाहिलंय. आता मी जरी 2008 इथं आलेलो असलो तरी मी 2008 पासून संभाजीनगरमध्ये माझे कार्यक्रम चालूच आहे, म्हणजे येणं जाणं चालू आहे कार्यक्रमात येत आहे. म्हणजे जिवंतपणे ज्यांनी भागवत कथा ऐकली त्यांना मोक्ष तर 100% मिळणार आहे, यात काही शंका नाही. पण गेल्यानंतर सुद्धा महाराज त्यांचं भाग्य आहे, तुमच्या भाग्यापेक्षा त्यांचं मोठं आहे की गेल्यानंतर सुद्धा त्यांना असा परिवार मिळाला की ते त्यांच्या निमित्ताने भागवत कथा करतायत, कुठल्याच प्रकारची शंका नाही. बाकी शांती करायची गरजच नाही तुम्हाला, याच्यामुळेच करावं लागतं मला की परमात्मा इथे जाय शांती करायला, तिथे जाय शांती, हे बाकी भानगडीच पडायचं नाही. अरे तुम्ही भागवतासारखं पुराण सर्व शास्त्राचा सार तुम्ही इथे करताय, काय तुम्हाला पुढे जाण्याची गरज, काहीच करायची गरज नाही. म्हणून मावशी तुमच्या चरणाच्या ठिकाणी दंडवत आहे की तुम्ही हा सगळा कार्यक्रम करताय आणि एकट्या करतायत, म्हणजे कौतुक आहे. एकदा मावशीसाठी सगळ्यांनी कौतुक म्हणून टाळी वाजली पाहिजे.
तुमच्या सरपंचाच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि तुमच्या सगळ्यांची मी आज रजा घेतोय. आता थोडंसं भजन होईल, सगळ्यांनी खुर्च्या बाजूला करा, आरती होईल, सगळ्यात अगोदर पूजन होईल. भजन चालू असताना काय अर्थ नाही, सुरुवातीला एक असं सुरुवात केली की मग शेवट करता येतो, किंवा मग सुरुवात नसेल तर मग शेवट करता येतो, तशी काय अर्थ नाही. सगळ्यांनी पूजेचं ताट तयार करा, भजन चालू असताना पूजन करा, मग आपण आरती करू. भजन करायचा. ब्रज के नंदलाला श्री राधा जी के सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. ब्रज के नंदलाला श्री राधा जी को सावरिया सब दुख दूर हुए. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं, टाळ्या वाजवायचे. नंदलाला ब्रज के नंदलाला श्री राधा जी के सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. मेरा पुकारे तुम्हें गिरधर गोपाला, गिरधर गोपाला बन गया अमृतमय विष का भरा प्याला. विष का भरा प्याला, विष का भरा प्याला कौन पिलावे उसे जिसे तूने राख लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. ब्रज के नंदलाला श्री राधा जी के सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. जब तेरे गोकुल में आए विपदा हमारी, जब तेरे गोकुल में आए विपदा हमारी, इशारे पे सारी विपदा तारी, विपदा तारी. उड़ गया गोवर्धन जिसे तूने उठा लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. ब्रज के सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. नैनों में श्याम बसे मन में बनवारी, मन में बनवारी. सुगम सुनाए गई मुरली की धुन प्यारी, मुरली की धुन प्यारी. मेरे मंदिर में रास रचाओ रसिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. ब्रज के नंदलाला ब्रज के सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. नाम लिया. आता आज श्रीमद भागवत
ग्रंथाचं पूजन होणार आहे आणि पूजन झाल्यानंतर आपण श्रीमद भागवत म्हणजे आतापर्यंत वर आता इथं नाही कोणाला तर आपण भागवत ग्रंथ इथे ठेवणार आहे फक्त इथे व्यवस्था करा थोडंसं बाजूला नंतर आणि हा भगवान नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा थोडंसं बाजूला घडवू द्या आणि भागवत ग्रंथ तिथे ठेवण्यात जाईल त्याची फक्त शुद्धता पाळा एवढं सांगणं आहे आपल्या कथेसाठी हे जवळ राहून जातो बरं कधी कधी अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला माहिती असेल महाराज कला ही किती अत्यंत आवश्यक आहे ज्या दिवशी दीपक महाराज मधून निघून गेले भाग झाला की नाही तुम्हाला कला कशी आहे 100% महाराज नॅशनल गोड कलाकार आपल्याला भेटलेत महाराज आणि ते काय भेटतात ना काय म्हणजे तुमचं भाग्य देत आमचे दीपकजी महाराज आमचे प्रिय मित्र दीपकजी महाराज जाय पडले आमचे मृदंगाचार्य मृदंग वादक ज्यांनी वादक केलं आमचे प्रिय मित्र सरोजी महाराज शिंदे आहे त्यांच्यासाठी आता कौतुक होईल तर टाळ्या तुम्ही सगळ्यांनी वाजले काय माझा एक स्वभाव आहे स्वभाव म्हणल्यापेक्षा मला ते कधीतरी काय लक्षात राहत नाही खरं तर त्यांचं कौतुक हे रोजच व्हायला पाहिजे पण एक तर धावपळ असते आपण आलो की लगेच बसतो ते लक्षात राहत नाही कधी कधी पण दोघं त्यांची साधना चांगली त्यांची गाण्यामध्ये तुम्ही सगळे पाहतात संभाजीनगर आणि यांची वाजवण्यामध्ये म्हणून दोघांना धन्यवाद देईल त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य आपल्याला सगळ्यांना केलेच आहे आणि आता तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पूजन करण्याकरता गुरुजीला बोलवायला गेली आता बहुतेक नाही म्हणते आपण करतो त्या दिवशी गेले ब्राह्मण मंदिर चालेल काय आधी किती करा नंतर बरं हरिओम कृष्णाय वासुदेवाय हरे कृष्णाय गोविंदाय नमः कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय चंद्रगोकुमाराय गोविंदाय नमः कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय चंद्रगोकुमाराय गोविंदाय नमः पंकज नाभाय नमः पंकज मालिनी नमः पंकज मित्राय नमस्ते पंकजांग्रय शरदासे शरदासा संस्कृत सुंदर श्री सुंदर शुभसे वर्णरूपने कमिशना पेगा लक्ष्मण विद्यम कृष्ण अपने विश्वला कृष्ण कृष्ण नकलो गोपिकानंद भवने के देव मंत्र अपने साथ विश्वते सतोदिवन सातमरे विरसावन शुभते चरण विषम संसदे भया बस राहणार लावला जय
कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आता एक प्रदक्षिण माझ्या डोक्यात घेऊ ना. पाणी आणा ना, पाणी घेऊन तांब्यात पाणी घेऊन पाणी दे बरं. थोडं टाक. करायची गोळ्या रामकिसन येले का कोणी जोडी ना साळुंखे साहेब खाली या जोडींवर या दोघ जण जोडी लागली या इकडे या. दिली 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 जा जा जा. बाई पूजन करा. हरि जयति देति गम जन्मना व्रजश्रेन्द्रा शश्वत दैत्रशताम दीक्षितावकास्त्रिदतासोस्त्वं विचिन्वते शरुदासे साधु जातो सरशुदश्रीमुषा दृश्याश्रुतनाथि श्रुतदासि गावरनिग्नगनिकुंदा विषजलप्याद्व्याल रक्षोद्वर्ष मारुतद्वैतानुवर्षमे आत्मविष्ट पश्चिम रक्षणामो नखलो गोपिकानंदर भवन किलेन मात्रात्र कृष्णार्थ विश्वते सकलजन सत्वंगले विरिचरा विष्णु चैन संसंस्कृत वक्रस्वरम कांतकानु श्री शेखरम पुराजनार जानवीर शब्दस्मत संसंस्कृत पैसकोत किंग्रेस मंजर राम चारोश प्राणदेनाम पापकर्षण त्रिराम शनि फनि भ्रमपदन तीन कुण कुशुष्ण क्रंद्रच मधुर गिरा वर्गक्या बुधमनो ज्ञापुष्करीक्षण विधि करी महावीर मोहिद्र वासिदम प्रेमक्षण विक्रमची ध्यानमंगल रसंदे यात्रिकों क्षमिति शिरस्वर चारे पुष्ण नातुम श्रीराम कृष्ण प्रियतम कंदलक्ष्मी गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. नंतर तो होता आरती घेऊन ओवाळलं नाही ओवाळलं नाही श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. ये अमर ग्रंथय मुक्ति पंथय पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला, नव ज्योति जगाने वाला, नव ज्योति जगाने वाला. हरि नाम यही, हरि नाम यही, हरि नाम यही, हरि नाम यही, जग के मंगल के आरती. पाप से है तारती.
भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तार ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला हरि दर्श दिखाने वाला हरि दर्श दिखाने वाला हरि दर्श दिखाने वाला ये सुख करनी यह दुख हरनी ये सुख करनी यह दुख हरनी श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से तार श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से तार मधुर बोल सतसंत बोल सन्मार्ग दिखाने वाला बिगड़ी को बनाने वाला श्री राम यही घनश्याम यही श्री राम